नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात. आज आपण 2014 मधील झालेली महा TET पेपर दुसरा त्यातील समाजशास्त्र किंवा सामाजिक शास्त्रे याविषयीची प्रश्न उत्तरे बघणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, आदिलशाहीने सर लष्कर हा किताब कोणाला दिला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शहाजीराजे यांना आदिलशहाने सर लष्कर हा किताब दिला होता. पुढचा प्रश्न बघूया, चुकीची जोडी ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायरेश्वर रोहिडा. तर पर्याय क्रमांक 4 ही जोडी चुकीची आहे. पुढे बघूया, योग्य जोड्या जुळवा. तर याचं उत्तर आहे इरॅस्मस धर्मसुधारक आहे. दुसरा आहे फर्डिनंड मॅगेलन, हे आहेत खलाशी. तिसरा आहे रॉजर बेकर, हे आहेत विचारवंत. आणि चौथे आहे हेले, तर हे आहेत खगोलशास्त्रज्ञ. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, मिरत खटल्यात पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती असं विचारले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजेंद्र लोहिरी यांना मिरत खटल्यात ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती. पुढचा प्रश्न बघूया, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुमेरियन लिपीतील. पुढे बघूया, जोड्या लावा. रज्जुक हे जिल्ह्याचा अधिकारी होता. गोप हे तालुक्याचा अधिकारी. आणि तिसरा आहे ग्रामणी हे प्रमुख. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, अकबर बादशहाने निर्माण केलेली दीन ई इलाही नवी व्यवस्था म्हणजे डॅश. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नायब वकील ए मुतलक हा किताब डॅश यांना मिळाला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महादजी शिंदे यांना. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा असं सांगितले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेकेले राज्य खालसा धोरण, ही जोडी अयोग्य आहे. पुढचा प्रश्न, एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅश शहरात झाली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलकाता. कधी झाली तर 1784 15 जानेवारी 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता शहरात झाली. पुढचा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हदीस. पुढील प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता शोध होल्ड मॉन्टेंड ने लावला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध होल्ड मॉन्टेंडने लावला. पुढील प्रश्न बघूया, पेट्राक बोकॅशिओ मॅकियावेली हे डॅश या देशाचे साहित्यिक होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इटली. पुढील प्रश्न, खालील घटना योग्य कालानुक्रमाने लावा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
1 हे त्याचं उत्तर आहे. काय आहे बघूया. प्रथम आहे ब, कमोडोर पेरीचे एड येथे आगमन. दुसरा आहे कानागाव करार. तिसरा आहे मेईजी क्रांती. आणि चौथा आहे जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या अधिपत्याखाली आणले. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. चुकीची जोडी ओळखायची आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्टॅनले, इंग्लंड. पुढील प्रश्न बघूया. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपियन व्यापाऱ्यांनी डॅश या नावानी व्यापारी संघटना स्थापन केली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोहेंग ही या नावाने व्यापारी संघटना स्थापन केली. पुढील प्रश्न बघूया. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालानुक्रमाने लावा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे ते बघूया. प्रथम आहे दार कमिशन. दुसरा आहे अकोला करार. तिसरा आहे नागपूर करार. आणि चौथा आहे फाजल अली कमिशन. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. सयाजीराव गायकवाड डॅशचे शासक होते. तर याचं उत्तर आहे बडोद्याचे. सयाजीराव गायकवाड बडोदाचे शासक होते. पुढचा प्रश्न बघूया. पीटीआय UNI समाचार भारती हिंदुस्तान समाचार डॅश होते. तर याचं उत्तर आहे वृत्त संस्था होत्या ह्या. पुढील प्रश्न बघूया. भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह डॅश येथे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मैसूर येथे. भारतातील मैसूर येथे शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती नगरी सुविधा देणारी संस्था नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तालुका पातळी नगरपालिका. ही जी जोडी आहे ही अयोग्य जोडी आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील जोड्यांमधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात. तर याचं उत्तर आहे अ, ब, क, ड. म्हणजे नागरिकांची सनद, नागरिकांचे अधिकार. दुसरा आहे माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग. तिसरा आहे प्रसार माध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन. आणि चौथा आहे स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. हे चारही पर्याय योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश वर्षे पूर्ण केलेली असावी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 35. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. एक बोधचिन्ह दिलेले आहे. हे डॅश या संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे. तर याचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान डॅश हे आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारतीय लोक. भारताच्या सरनाम्यानुसार
सत्तेचे उगमस्थान भारतीय लोक हे आहे. पुढील प्रश्न बघूया. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ डॅश हा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड डॅश करतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आमसभा व सुरक्षा परिषद हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करतात. पुढील प्रश्न. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर लोकमत अजमावून निर्णय घेणे म्हणजे डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्वमत. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांवर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे सार्वमत होय. पुढील प्रश्न. अचूक पर्याय ओळखा. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही कारण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व पर्याय. तर आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही कारण लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशांचा विस्तार वाढला, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. हे तीनही पर्याय योग्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला डॅश असे म्हणतात. तर याला म्हणतात जिरायती शेती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कापेश्वर. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरियाल. त्यालाच आपण हिरवे कबूतर असे म्हणतो. पुढील प्रश्न. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव डॅश आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्निवल. हे गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे. पुढील प्रश्न. भारतात परतीचा मान्सूनचा काळ हा डॅश असतो. तर याचं उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न. ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवारी दुपारचे 12 वाजले असल्यास 45° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरुवारी सकाळचे 9 वाजले असतील. पुढील प्रश्न. 23°30 ते 66°30 रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास डॅश पट्टा म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे म्हणजे डॅश वारे असतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्यावर्त वारे. पुढील प्रश्न. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग डॅश असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लंबवृत्ताकार. पुढील प्रश्न. मलेशिया व इंडोनेशियामध्ये असणारी सामुद्रधुनी डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मलाक्काची. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी म्हणजे मलाक्काची सामुद्रधुनी होय. तर पाल्क ही कोणत्या देशाची सामुद्रधुनी आहे. तर तामिळनाडू आणि श्रीलंका. तसेच जिब्राल्टर हे स्पेन आणि
मेक्सिको. पुढील प्रश्न, उष्ण व थंड प्रवाह येथे एकत्र येतात त्या भागात डॅश असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 1 दाट धुके असे म्हणतात. काय तर उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागास दाट धुके निर्माण होतात. पुढचा प्रश्न, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे डॅश होय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिकीकरण. पुढील प्रश्न, इटलीच्या राजधानीचे शहर हे रोम आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार डॅश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तीव्र उतार. पुढील प्रश्न, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प डॅश येथे आहे. पूर्व महाराष्ट्र. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प पूर्व महाराष्ट्रात आहे. पुढील प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य म्हणजे आपले महाराष्ट्र. पुढील प्रश्न, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्लाउडस टोलेमी. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. पुढील प्रश्न, डॅश बेट ही जलमग्न पर्वत रांगेची शिखरे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निकोबार. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोच्च पर्वतरांग ही हिमालयाची आहे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रकल्प डॅश राजस्थान येथे आहे. पुढील प्रश्न, खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ललितपूर मध्ये. पुढील प्रश्न, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर हे माउंट किलीमांजारो हे आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लहान मुलगा. पर्याय क्रमांक 2 हे आहे. देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते. तर याचं उत्तर आहे अलकनंदा नदीला मिळते. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे. तर अटलांटिक महासागरातील आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश हा चीन आहे. तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश हा भारत आहे. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश हा चीन आहे. तसेच गहू उत्पादनातच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश हा भारत आहे. पुढचा प्रश्न, थोरियमचे मुख्य खनिज कोणते. याचं उत्तर आहे मोनाझाइट. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशात महासागराला ऑटोरुटस म्हणतात. याचं उत्तर आहे फ्रान्स मध्ये. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, आकृतीतील उपकरणामधून निद्रव वायुमापकाचा योग्य पर्याय ओळखा. तर याचं उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तसेच तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तसेच शेअर, लाईक आणि कमेंटही करा. चला तर मग
भेटूयात पुढच्याच अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.